विधानसभेकरता भाजपचं मिशन विदर्भ सुरू होतंय। विजयश्रीसाठी मोदी शहांचे विदर्भात मॅरेथॉन दौरे सुरू होणार आहेत। विदर्भात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं आव्हान असणार आहे। पाहूया या संदर्भातला हा एक आमचा स्पेशल रिपोर्ट। विधानसभेसाठी भाजपचं मिशन विदर्भ, विजयश्रीसाठी मोदी शहांचे विदर्भात मॅरेथॉन दौरे, विदर्भात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं आव्हान। लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपची जबरदस्त पिछेहाट झाली। विदर्भातल्या 11 पैकी अवघ्या 2 जागा भाजपला जिंकता आल्या। लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप नेत्यांनी आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली। मोदी आणि शहांचे विदर्भात दौरे सुरू झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापासूनच मुंबईऐवजी नागपुरात जास्तीत जास्त वेळ थांबताना दिसतायत। चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रात फिरत असले तरी त्यांचं विदर्भावर जास्त लक्ष आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेचे निष्कर्ष भाजपसाठी धक्कादायक आहेत। सर्वेनुसार विदर्भातील 62 पैकी 39 जागा महायुतीच्या होत्या, त्यापैकी 25 जागा जिंकून येतील असा अंदाज आहे। भाजपने 2019 मध्ये 29 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 18 जागा जिंकून येतील असा अंदाज आहे। सर्वेच्या या निष्कर्षामुळे सावध झालेल्या भाजप नेत्यांनी आतापासूनच आक्रमक प्रचाराला सुरुवात केली। हा प्रचार करताना भाजपने त्यांच्या विरोधात असलेल्या काही मुद्द्यांचाही विचार करणं हे गरजेचं झालंय। राजकीय अभ्यासकांनुसार विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आलेलं अपयश, कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव देण्यात आलेलं अपयश, विदर्भात वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, 10 वर्षात वाढलेली महागाई हा मुद्दाही भाजपच्या विरोधात आहे। महागाईचे प्रश्न आहेत, त्यासोबतच रोजगाराचे प्रश्न आहेत। इथल्या स्थानिक युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई आणि इतर महानगरांमध्ये स्थलांतरित व्हावं लागतं। आता ह्या सर्व एकंदरीत प्रश्नांची जी पार्श्वभूमी आहे ती आता विधानसभा निवडणुकीतही कायम राहील आणि म्हणूनच त्यामुळं मला असं वाटतं की भाजपला या निवडणुकीत फटका बसेल। विदर्भात काँग्रेसचा वाढलेला प्रभाव रोखला नाही तर भाजपसाठी विधानसभा अशक्य आहे। फक्त फडणवीस बावनकुळेंवर विसंबून राहण्याचा धोका आता भाजप श्रेष्ठींनी पत्करायचा आहे। नितीन गडकरी, अमित शहा आणि पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री विदर्भ पिंजून काढण्यासाठी सज्ज झालेत। अमरावतीहून सूरज दहाटसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।